ज्येष्ठ नागरिक मारहाण प्रकरण राज्य सरकारने या प्रकरणी दखल घेतली आहे। कडक कारवाईचे आदेश दिले। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आयुक्तांना फोन करत कारवाईचे आदेश दिले आहेत। मुलगा गुटखा खाऊन रस्त्यात चुकत होता, त्याला हटकलं म्हणून त्याला एवढं बेदम मारलं गेलं की त्याचे व्हिडिओज आज सोशल मीडियावर फिरतात। मला असं वाटतं की ह्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे। ही दुसरी घटना आहे। काही दिवसापूर्वी जर तुम्ही पाहाल तर ठाणा मार्केटमध्ये पण काही 3-4 भैया लोकांनी मिळून एका ज्येष्ठ महिलेला मारलं होतं। मला असं वाटतं या घटना जर सतत महाराष्ट्रात होत असतील तर महाराष्ट्राचं बिहार व्हायला कधी वेळ लागणार नाही। तर यांना योग्य वेळीच त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि ते जागा दाखवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल। ओलावाले आम्हाला भेटले त्यात एकही मराठी ओलावाला नाहीये। माझं मत आहे नीट कोड भरा आणि निघा। आम्हाला इथे माज दाखवण्याचा प्रयत्न करू नका। जर आम्हाला माज दाखवण्याचा प्रयत्न केला तर जबरदस्त माज आमच्यामध्ये पण आहे। आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, राज ठाकरेंचे सैनिक आहोत। जर तुम्ही लोकांबरोबर चुकीचं वागणार असाल तर आम्हाला तुमच्याबरोबर चुकीचं वागताना कुठलीच वाईट वाटणार नाही। विषय गंभीरच आहे। या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत आणि निश्चितपणे अशा प्रकारच्या प्रवृत्तींना ठेचण्याचंच काम होईल। त्याला फ्रॅक्चर केला, त्याच्यावर 307 कलम दाखल करून टाका इमिजिएट। म्हणजे परत कोणी अरे त्याच्या मिसेसच्या समोर तो मारतोय आणि कचरा का टाकला म्हणून विचारलं म्हणून कचरा टाकू नये, थुंकू नये असं म्हणणं गुन्हा आहे का? आणि त्याच्या हातात काहीतरी वरून काहीतरी घेत होता, याला दगड बिगड मारला असता तर तो मेला असता ना। तर ते अटेम्प्ट टू मर्डर करायला लावून टाका त्याच्यावर।